नमस्कार मित्रांनो, आज आपला सिलेबसचा टॉपिक क्रमांक 16वा सुरू आहे आणि या टॉपिकमध्ये आपल्याला 14व्या शतकात काय काय घडामोडी घडल्या ते पाहायचं आहे। याआधी आपण काय काय पाहिलं तर प्राचीन भारत आपण ऑलरेडी बघितलेला आहे। मध्ययुगीन भारत आपण टॉपिक क्रमांक 13 पासून बघितला। त्यामध्ये 750 इसवी सनापासून 1200 या इसवी सनामधल्या सांस्कृतिक बदल, राजकीय घडामोडी, प्रशासकीय घडामोडी, प्रादेशिक राज्य, वायव्येकडील राज्य, राजपूत राज्य, दक्षिणेकडील राज्य, मध्ययुगीन दख्खन किंवा मध्य भारतातील राज्य, ईशान्येकडील काही राज्य यांचे आपसी संबंध, वायव्येकडून भारतात होणाऱ्या स्वाऱ्या, त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये उदयास आलेली सांस्कृतिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, आपसी तालमेल किंवा राजपूत राजांचं दक्षिणेकडील राजांचं उत्तरेकडील यांचे आपसी संमिश्रण, यातून ओव्हर द इयर इव्हॉल्व झालेल्या वेगवेगळ्या स्थापत्यकला या घटना आपण आत्तापर्यंत बघितलेल्या आहेत। आता त्यानंतर आपण सल्तनतमध्ये आलो, सुलतानशाहीमध्ये आलो, गुलाम वंश पाहिला, इल्बरी वंश पाहिला, त्यानंतर मग आता खिलजी क्रांती। तर यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे। हा तसा डायनॅमिक पार्ट आहे का, यामध्ये प्रिडिक्ट नाही करता येणार कोणते प्रश्न येणार, कारण टॉपिकही मोठा आहे, सिलेबसही मोठा आहे आणि प्रश्न पण भरपूर आहे। फक्त एवढं का आपण साधारण नजरे घालून घातलं, वारंवार रिव्हिजन केलं तर सर्वच्या सर्व पॉईंट आपल्याला आठवण राहतात। हे मात्र तितकंच खरं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन हा एक यावरचा सर्वात चांगला पर्याय आहे। तर सिलेबसला सुरुवात करूया। खिलजी क्रांती आपला पहिला टॉपिक आहे। खिलजी क्रांती म्हणजे काय, किंवा जे जलालुद्दीन खिलजी नंतर अलाउद्दीन खिलजी यांनी कारभार चालू केला, याला खिलजी क्रांती का म्हटल्या जाते। त्यानंतर अलाउद्दीन खिलजी, त्यांची जिंकलेले प्रदेश, प्रादेशिक विस्तार, कृषी आर्थिक उपाययोजना यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहे। कृषी आणि आर्थिक उपाययोजना इतर या दोन घटनेपेक्षा, म्हणजे सिलेबस पूर्ण आहे पण प्रश्न मात्र कृषी आणि आर्थिक उपाययोजनेवर अलाउद्दीन खिलजीचे विचारले जातात। त्यानंतर मोहम्मद तुघलक, या तुघलकाच्या बाबतीत यांचे प्रमुख प्रकल्प कोणते आहे यावर प्रश्न वारंवार येतात। त्यानंतर कृषी उपाययोजना आहे, नोकरशाही आहे, पण प्रश्न मात्र प्रकल्पावर येतात। म्हणजे अलाउद्दीन खिलजीच्या बाबत आर्थिक आणि कृषी उपाययोजना आणि मोहम्मद तुघलकाच्या बाबत प्रमुख प्रकल्पाच्या बाबत। त्यानंतर फिरोज तुघलक, तर फिरोज तुघलकाने कोणकोणत्या कृषी उपाययोजना आणल्या, त्याची स्थापत्य अभियांत्रिकी, सार्वजनिक बांधकामातली कामगिरी, सुलतानशाहीचा झालेला ऱ्हास, परराष्ट्र संबंध आणि इब्न बतूता। तर फिरोजशाही तुघलकाच्या बाबतीत जे कृषी उपाययोजना आहेत त्या विचारल्या जातात। मोहम्मद तुघलकाच्या बाबतीत त्याचे प्रमुख प्रकल्प विचारले जातात आणि अलाउद्दीन खिलजीच्या बाबत कृषी आणि आर्थिक उपाययोजना विचारल्या जातात। बस महत्त्वाचे टॉपिक आहे। अलाउद्दीन खिलजी, त्याला यापुढे एके शब्द वापरलेला आहे, 3 वेळा एकच एक शब्द लिहिण्यापेक्षा एके अलाउद्दीन खिलजी, त्याचे कृषी आर्थिक उपाययोजना यावर प्रश्न येतात। दुसरं मोहम्मद बिन तुघलक, MBT शब्द वापरलेला आहे याच्यासमोर आपल्या नोट्समध्ये, आणि यांच्या काळातल्या प्रमुख प्रकल्प विचारले जातात। त्यानंतर फिरोज शाह तुघलक, याला इनिशियल जे आहे FST वापरलेला आहे यापुढे नोट्समध्ये, कृषी उपाययोजना यांच्यावर विचारले जातात। आणि इब्न बतूताचा भारत, त्यांचं केलेलं वर्णन हे मोठ्या प्रमाणात परीक्षेत विचारले जातात। म्हणजे सिलेबस एवढा मोठा आहे पण आपण जे अंडरलाईन केलेले टॉपिक आहे हे 4 आहे। कृषी आर्थिक उपाययोजना कोणाच्या काळातल्या, अलाउद्दीन खिलजीच्या काळातल्या। त्यानंतर मोहम्मद बिन तुघलक, MBTच्या काळातील प्रमुख प्रकल्प यावर प्रश्न विचारतात। फिरोज शाह तुघलक, FST यांच्या काळातील कृषी उपाययोजना विचारतात। आणि इब्न बतूता यांच्या बाबतीत यांनी केलेलं भारताचं वर्णन यावर प्रश्न विचारतात। तर चला आजपर्यंत आलेल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे जो रिपीट झालेला आहे 2006 मध्ये, 2021 मध्ये। खिलजी क्रांती म्हणजे काय, आला टॉपिकचा पहिला प्रश्न जसाच्या तसा। दुसरा आहे अलाउद्दीन खिलजीचे कृषी सुधार योजना। हे बघा, अलाउद्दीन खिलजी त्याची कृषी सुधार योजना 2020 मध्ये आलेला आहे। 2011 आणि 19 मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे अलाउद्दीन खिलजीचे आर्थिक उपाययोजना। पहा पुन्हा अलाउद्दीन खिलजी आणि आर्थिक उपाययोजना, म्हणजे तसं म्हणलं तर 2020, 19, 2011,
विचारले. त्यानंतर आर्थिक व राजकीय जी मजबूती मिळाली सुलतानशाहीला त्याबद्दल आलेला प्रश्न आहे. त्यानंतर आर्थिक उपाययोजनेबाबत बाजार नियंत्रणाचे उपाय कसे होते बर्नीनं केलेल्या वर्णनानुसार. थोडक्यात राजकीय नियंत्रणासाठी होत्या हे डिस्कस करा असं आलेलं आहे. आता डिस्कस म्हटल्यानंतर याआधी आपण शिकलेलो आहोत काय उत्तर द्यायचं ते. तुम्ही पहिल्या नंबरचा जो स्ट्रॅटेजिक व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहून घ्या. त्यामध्ये हे जे वेगवेगळे की पॉईंट्स आहे किंवा याला आपण डायरेक्शन म्हणू, तर डायरेक्शन काय उत्तरायचं असायला पाहिजे, डिस्कस, कमेंट यावर त्यामध्ये चर्चा केलेली आहे. 2018 प्रश्न आलेला आहे मोहम्मद बिन तुगलक यांचं विषम अभिजात वर्ग. ज्या आधी फक्त तुर्क वर्गाला मूल्य दिलं जायचं राज्यकर्त्यामध्ये, तर मोहम्मद बिन तुगलकानं जे धोरण बदलवलं त्यांच्या बाबतीत हा प्रश्न आहे. तर मोहम्मद MBTनं निर्माण केलेला जो विषम अभिजात वर्ग आहे त्यामुळे दिल्ली सल्तनतचं विघटन होण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक्सप्लेन, मुद्दे द्यायचे, आपण एक्सप्लेन करायचं. त्यानंतर 2017 दिल्लीच्या सुलतानांच्या कायदेशीर अधिकाराचा स्रोत आणि मंजुरी खलिफा होता का, म्हणजे खलिफानं जर सुलतान म्हणून मंजुरी दिली, वस्त्र पाठवली, तर तो खरोखरच कायदेशीर दिल्लीचा सुलतान व्हायचा का, किंवा इतर कोणता बंगालचा सुलतान, गुजरातचा सुलतान असा व्हायचा का, हा प्रश्न. तर त्यानंतर 2017 आलेला आहे दिल्लीच्या सुलतानाच्या कायदेशीर अधिकाराचा स्रोत, आत्ताच घेतला आपण. त्यानंतर 2014, 2017, 2003 तीनदा रिपीट झालेला प्रश्न आहे MBT मोहम्मद बिन तुगलक यांची टोकन करन्सीच्या बाबत, जी चलन पद्धती त्यांना आणली होती चांदीच्या नाण्याच्या ऐवजी तांब्याची नाणी, त्याबद्दल. ह्या योजना आखल्या गेल्या योग्यपणे पण अंमल झाला वाईटपणे आणि त्यांना सोडून दिल्या चुकीच्या पद्धतीने, या डिस्कस करायच्या आहे. पुढचा आहे सुलतानांच्या आर्थिक उपाययोजना जनतेसाठी फायदेशीर होत्या का, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता यात हा खूप थोरो प्रश्न झाला, आर्थिक उपाययोजना जनतेसाठी फायदेशीर होत्या का. आता हा प्रश्न 150 शब्दासाठी आहे की 250 शब्दासाठी आहे यावर डिपेंड असेल, कारण प्रश्न खूप वास्ट आहे, याला खूप जास्त उत्तर आहे, फक्त आपल्याला कन्साइज करावं लागेल कारण एक्झाम्पल विचारलेले आहे. त्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया आपण 150 शब्दाला 250 शब्दाला वेळ आणि शब्दमर्यादा किती द्यावी, ती वेळ किती द्यावा खास करून. 2016चा प्रश्न आहे सुलतानांनी काय काय उपाय केले सुलतानशाही एकत्रित ठेवण्यासाठी, कोणकोणते. बलबननं काय केलं, इल्तुतमिशनं काय केलं, बलबननं काय केलं, मोहम्मद बिन तुगलकनं काय केलं, फिरोजशाह तुगलकनं काय केलं, अलाउद्दीन खिलजीनं काय केलं, याबाबत सुलतानांनी केलेल्या उपाययोजना. त्यानंतर 2002 आणि 2014 रिपीट झालेला, इतिहासात रिपीट प्रश्न खूप आहे त्यामुळे PYQ सोडवलं तरी आपलं काम भागून जाते. राजत्वाचं सिद्धांत कोणतं होतं, विविध सुलतानाने जे राजत्वाचे सिद्धांत दिले त्याचे राजत्वाचे सिद्धांत कोणते होते ते द्यायचं आहे. मग यात कसे कसे बदल होत गेले वेगवेगळ्या सुलतानाच्या काळात. त्यानंतर रिहाला, कोणाचं होतं रिहाला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण याच्या आधी घेतलेला आहे रिहाला. तर भारतीय इतिहासाचा हा स्रोत आहे असं सांगितलेलं आहे, तर इव्हॅल्युएट करा. त्यानंतर 2013चाच प्रश्न आहे मंगोल आक्रमणांचा दिल्ली सल्तनत आणि वायव्यावर काय परिणाम झाला, परिणाम विचारला, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. पुन्हा MBT एक कृषी संशोधक होता, स्पष्ट करा कृषी धोरण मोहम्मद बिन तुगलकाचं. त्यानंतर तुर्क अफगाण काळातील सुलतानांची प्रशासन व्यवस्था कशी होती, प्रशासन विचारलेला आहे ओव्हरऑल, म्हणजे ओव्हरऑल काय प्रश्न विचारलेला आहे, एका ठिकाणी विचारलेला आहे केलेले उपाय सुलतानशाही टिकवण्यासाठी, ओव्हरऑल थोडं प्रश्न. आणि या ठिकाणी विचारलेला आहे तुर्क अफगाणांनी प्रशासन कशा पद्धतीनं चालवलं, थोडक्यात जवळजवळ रिलेटेड प्रश्न येतात. त्यानंतर FST फिरोजशाह तुगलकाचा धार्मिक धोरणाचा सार्वजनिक कार्याच्याद्वारे व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो, कशा प्रकारचा होता तो, अकबरासारखा होता की त्यांच्या आधीच्या सुलतानासारखा होता, हे आपल्याला यातून काय म्हणता येते धार्मिक धोरणावरून त्याच्या. पुढचा आहे मल्टिपल टाईम रिपीट झालेला, 1989, 1993, 1999 तीनदा रिपीट झालेला. अल्लाउद्दीन खिलजीचा प्रश्न आहे, एक सामान्य हुकुमशहा होता तो, किंवा त्याच्या साम्राज्यवादाचे आर्थिक नियम कोणते होते, प्रशासकीय उपाय राबवण्यात यशस्वी झाला होता काय अलाउद्दीन खिलजी. 91 सुद्धा आलेला प्रश्न आहे लष्करी मोहिमासाठी अलाउद्दीन खिलजी ओळखला जातो काय. म्हणजे थोडक्यात अलाउद्दीन खिलजी, फिरोजशाह तुगलक, मोहम्मद बिन तुगलक तिघावर प्रश्न कॉन्सन्ट्रेट झालेले आहे. आणि एक
जियाउद्दीन बर्नी एक इतिहासकार, त्यानंतर इब्न बतुता आणि रेहला, हे तीन राजे किंवा 3 सुलतान आणि 3 इतिहासकार, यावर प्रश्न आहे या टॉपिकमध्ये. MBT गुण आकलनाबाहेरचा होता, त्यांचे प्रशासकीय उपाय व धोरणाचे मूल्यमापन करा. आता पुन्हा आधी प्रश्न हा येऊन गेलेला आहे त्यांच्या MBTच्या वेगवेगळ्या उपाय जे प्रकल्प राबवले होते, प्रयोग केले होते त्याबद्दल. फिरोजशाह तुघलकाला मोहम्मद बिन तुघलकाने झाकून टाकले, त्याचे धोरणे आणि कृती यांचं इव्हॅल्युएशन करा. फिरोजशाह तुघलक आणि MBT दोघांचं तुलनात करायची आहे. सुलतान काळात राज्य धर्मावर आधारित होते काय, आणि MBTचं राज्य प्रशासकीय धोरण काय होतं का, हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, आपल्याला पुढं पाहायचं आहे. तर आता फिरोजशाह तुघलक, मोहम्मद बिन तुघलक आणि अल्लाउद्दीन खिलजी हे 3 महत्त्वाचे सुलतान. तर यांचा स्रोत कुठे आहे, तर साधारणपणे बर्नी हा जवळजवळ या काळातलं खूप मोठा इतिहास लिहिणारा व्यक्तिमत्व आहे. अल्लाउद्दीन खिलजीचं जे राजस्व आहे त्याबद्दल मोठ्या प्रमाणात लिहून ठेवलेलं आहे. त्याचं तारीख ही फिरोजशाही हा ग्रंथ सुलतानशाहीच्या इतिहासाचा खूप महत्त्वाचा स्रोत आहे. तर यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी तारीख हा शब्द दिसतो त्या ठिकाणी सिक्वेन्स किंवा कालानुक्रमे राजवंशाची माहिती दिलेली असते. पण ज्या ठिकाणी तारीखच्या व्यतिरिक्त इतर नावं असतात, जसं फुतुहाते फिरोजशाही किंवा मासीर लिहिलेला आहे किंवा मुफजाल लिहिलेले आहे, हे ग्रंथ यामध्ये राजकीय घडामोडींची माहिती असतात. एवढा एक मायन्यूट फरक लक्षात ठेवा, तवारीख आणि इतर ग्रंथामधला फरक. त्यानंतर इब्न बतुताचा रेहला हा आपला महत्त्वाचा स्रोत आहे, हा प्रवासी वर्णनामध्ये येतो. इसामीनं लिहिलेलं लेखन आहे, हे सुद्धा आपल्यासाठी कामाचं आहे. आणि फिरोजशाह तुघलक स्वतः लेखक होता, कवी होता, त्यानं लिहिलेले एक फुतुहाते फिरोजशाही हे आहे. आणि अफीफ यांनी लिहिलेले काही इतिहास ग्रंथ आहेत ते. विशेष म्हणजे विदेशी प्रवासी जो इब्न बतुता होता, इसामी होता, त्यासोबतच एक मोरलँड नावाचा व्यक्ती आहे. त्यानं अलाउद्दीन खिलजीच्या आर्थिक धोरणाबद्दल मोठ्या प्रमाणात वर्णन केलेलं आहे. आणि अद्वितीय बुद्धिमत्तेचा व्यक्ती, अचाट बुद्धिमत्तेचा अर्थतज्ञ वगैरे असं गुणगान गायलेलं आहे. तर यानंतर आत्ता आपला सिलेबस झाला. आता आपण पाहूया खिलजी क्रांतीपासून सुरुवात करू. खिलजी क्रांती काय होती, तर पहा, आत्ताच आपण बघितलं सुलतान यांची जी राज्य करण्याची पद्धत होती, यांचे पुढचे उत्तराधिकारी कसे येईल यांचा काही नियम नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, नेमकं जो आक्रमक होता गझनीचं मोहम्मद, यानं आक्रमण केलं, स्वाऱ्या केल्या, लूट केली, याला राज्य करण्याची इच्छा नव्हती भारतात. म्हणून कुतुबुद्दीन ऐबक नावाचा गुलाम सोडला आणि तो निघून गेला. मग इथून पुढं हळूहळू कुतुबुद्दीन ऐबक 1210 अचानक मरण पावला ॲक्सिडेंटली. तिथून मग इल्तुतमिश आला. या इल्तुतमिशने सैन्य स्थायी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग मोठ्या प्रमाणात अंधाधुंदी होती, तर कोणत्या तरी मग तिथं जो इल्तुतमिशनं एक तुर्काने चेहलगानी 40 तुर्कांचा समूह तयार केला होता. यापैकीच मग हे जे तुर्क आहे हे किंगमेकर झाले थोडक्यात. मग यांना जे योग्य वाटेल त्याला हे पदावर बसायचे आणि स्वतः मौज मजा करायचे, विलासी चैनी जीवन जगायचे. यापैकी हे तुर्क लोक किंगमेकर ठरल्याने सुलतान ठरवायचे. म्हणजे राजत्वाचा काही नियम नव्हता. मग इल्तुतमिशनं राजत्वाचे नियम ठरवले, त्यानंतर बलबननं राजत्वाचे नियम ठरवले, त्यानंतर खिलजी आला, खिलजीनं त्याच्या पद्धतीनं काम केलं, त्यानंतर तुघलक आले, तुघलकांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. थोडक्यात असं रूल काही नव्हता यांचा. म्हणजे कोणी सुलतान बनावं, तलवारीच्या भरोशावर, त्यानंतर रक्तपाताच्या भरोशावर हे राज्य ठरलेलं होतं. सैनिक ताकदीच्या भरोशावर सुलतानशाही उभी होती. तर खिलजी क्रांती म्हणजे काय, तर इल्बरी वंशीची समाप्त झाली आणि जलालुद्दीन खिलजी सुलतान पदावर आरूढ झाला. ही घटना केवळ राजकीय बदल नव्हता, तर या आधीचे जे तुर्क आहे हे दिल्लीचं सुलतानपद घेण्यासाठी त्यांच्या मनात खूप लालसा असायची. मग हे सर्व लालसा दडपून भारतीय मुस्लिमांनी केलेला विद्रोह म्हणजे खिलजी क्रांती होती. कारण हा जो खिलजी तुर्क जे होते हे फक्त तुर्कांना सपोर्ट करायचे आणि या तुर्कांच्या मतानुसार
हा जो खिलजी होता, जलालुद्दीन खिलजी, जो पदावर आला त्यावेळी 70 वर्षाचा होता, यांचं मूळ अफगाणी असल्यामुळे आणि जवळजवळ त्यांच्या 2-3 पिढ्या भारतातच रहिवासी असल्यामुळे त्यांना भारतीय समजायचे तुर्क लोक, आणि प्रशासनातले वरच्या पदावर यांना महत्त्वाच्या पदावर यायचं नाही असं तुर्कांनी नियम बनवला होता. म्हणून तुर्क हे चेहलगानी. बलबननी जसं आयरन, ब्लड अँड आयरन, रक्तसंबंधाचं धोरण राबवलं होतं, त्या प्रकारचं थोडक्यात समजून घ्या. म्हणजे वांशिक, ज्याला वंशभेद म्हणू, अशा प्रकारचा भेदभाव होता की यांना आपण सपोर्ट करायचं नाही. मग इल्बरी वंशाचा समाप्त झाला आणि जलालुद्दीन खिलजी पदावर आला, तर हा नुसता राजकीय बदल नव्हता, तर विदेशी तुर्क विरुद्ध भारतीय मुसलमान, दोन्ही मुसलमान पण वांशिक भेद, यांनी केलेला हा एक विद्रोह होता. अशा प्रकारची घटना होती. त्यामुळे ही जी खिलजी सुलतान पदावर आले, ही राजकीय घटना नसून क्रांती होती, खिलजी क्रांती होती. तर जलालुद्दीन खिलजी षडयंत्र करून, उच्च जातीयता बाळून किंवा जे खलिफा होता त्या खलिफाकडून पत्र किंवा वस्त्र घेऊन अशा पद्धतीनं सुलतान झाला नव्हता. जलालुद्दीन खिलजी हा शक्तिप्रयोगातून सैन्याच्या बळावर युद्ध करून सुलतान पदावर आला होता. आधीच्या सुलतानांनी धर्माच्या आधारावर राज्य केलं, पण खिलजींनी मात्र धर्म आणि राज्यसत्ता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या केल्या होत्या. इल्बरी वंशानं राज्यत्वाचा सिद्धांत वंशाशी जोडला होता. आपण याआधी शिकलो आहे की उच्च, तुर्क स्वतःला उच्च समजायचे, बलबन वगैरे, इल्तुतमिश वगैरे, मग यांनी राज्यत्वाचा सिद्धांत जोडला. पण आता खिलजींना हे लोक आपल्यातलं मानायचं नाही, त्याच्यामुळे खिलजीनं यांनी काय केलं, राज्यत्वाचा रक्ताशी संबंध नाही असा आधीचा जो ब्लड अँड आयरनचा सिद्धांत होता याच्या विरुद्ध सिद्धांत मांडला. आणि त्यामुळे तुर्क हे कुलीनांच्या खिलजी आणि तुर्क अफगाणी जमात या कनिष्ठ असल्यामुळे हे तुर्कांना पटत नव्हतं. आता खिलजी शक्तिबळावर सुलतान झाला होता, त्यामुळे त्यांनी हे राज्यत्वाचं धोरण स्वीकारल्यानं त्यांचा नाईलाज झाला. म्हणजे आधीच्या राज्यत्वाच्या सिद्धांताच्या विरुद्ध सिद्धांत हा यांचा जलालुद्दीन खिलजीनं मांडलेला सिद्धांत होता. मग अशा प्रकारे जर हा जलालुद्दीन खिलजी सैन्याच्या कर्तृत्वाने, राजकीय चातुर्याने कनिष्ठ वर्गातून सुद्धा वरच्या पदावर आणि मोठ्या अशा सुलतान पदापर्यंत जाऊ शकत होता, ही घडलेली घटना म्हणजे खिलजी क्रांती होय. थोडक्यात कनिष्ठ वर्गातून सुलतान पदावर जाणे, स्वतःच्या स्वकर्तृत्वाने सैन्य शक्तीने सुलतान बनणे, ही मोठी क्रांती होती, म्हणून हिला खिलजी क्रांती असं म्हटल्या जाते. मग आता क्रिटिकली ॲनालाइजमध्ये विचारल्या जाते की बा याचे दोष काय होते, तर खिलजी क्रांती पूर्वीच्या सुलतानाप्रमाणे लोकप्रिय ठरू शकली नाही. याचं कारण काय होतं, तर खिलजीचे राज्य संघटन जे होते हे सैन्य शक्तीच्या बळावर होते. म्हणजे यामध्ये जनकल्याण, लोककल्याण वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे हिला क्रांती म्हणण्यापेक्षा हे एक सैन्य संघटन होतं. इजिप्तच्या फेरोने कमी, पण जलालुद्दीन खिलजी आणि अलाउद्दीन खिलजी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तपात केला होता. म्हणजे काही काही ठिकाणी तर असं म्हटलं जाते की ज्यावेळी वायव्येकडील मंगोलांचं आक्रमण परतवून लावला, परत आल्यानंतर राजपुताना, बंगाल या परिसरात 12,000पेक्षा जास्त लोकांचे रक्तपात या सुलतानांनी केला होता. त्यामुळे इजिप्तच्या फॅरोनं कमी रक्तपात केला, पण खिलजी घराण्यानं, अलाउद्दीन खिलजीनं जास्त रक्तपात केला असं म्हटलं जात असते. प्रशासन ताठर, अमीरावर नियंत्रण ठेवला होता, आणि जे अमीर वर्ग आहे, तुर्क अमीर आहे, कुलीन वर्ग आहे, यांनी आपसी वैवाहिक संबंध ठेवला तर पूर्व सूचना द्यावी किंवा त्यावर प्रतिबंधच लादले होते. आणि गुप्त हेराद्वारे ह्या सर्व घटनावर जलालुद्दीन खिलजी, त्यानंतर त्यांना काळ तर कमी मिळाला जलालुद्दीन खिलजीला, पण अलाउद्दीन खिलजीनं मोठ्या प्रमाणात यावर नियंत्रण ठेवलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे ही हुकुमशाहीच होती त्या काळातली. आणि खिलजी घराण्याने जी महसूल सुधारणा आणली होती, याच जनतेचा किंवा शेतकऱ्यांचा फायदाच नव्हता. कारण यापूर्वी भाग, भोग, शुल्क असे वेगवेगळे कर देऊन गंगा, यमुना, दोआबातील जनता त्रस्तच होती. याला भरीसभर म्हणून सुलतानांनी नवीन कर आणले. घरई, चरई, सिंचन कर, खराज, खम्स, त्यानंतर जिजिया, अशा प्रकारचे वेगवेगळे कर या सुलतानांनी गंगा यमुना खोऱ्यामध्ये लावल्यामुळे जनतेला आनंद वगैरे असं काही नव्हताच यांच्या सुलतानांच्या नियमांचा किंवा सुलतानांच्या राज्यशाहीचा. एक प्रकारे हुकुमशाही होती थोडक्यात. मग
ही झाली यांच्यावरची टीका. मग आता याच्यात काही चांगल्या गोष्टीसुद्धा होत्या का, हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते. तर भारतात मुस्लिम शासकाच्या इतिहासात खिलजी सुलतानांना विशेष महत्त्व आहे. कारण सुलतान व जनता यांच्यातील संबंध कायम करण्याला, संबंधाला आकार देण्याला अलाउद्दीन खिलजीनं सुरुवात केली होती. यापूर्वी कोणत्याच सुलतानानं अशा प्रकारच्या सुधारणा केल्या नव्हत्या ज्या सुधारणेच्या माध्यमातून जनता आणि सुलतान यांचा संबंध प्रस्थापित होईल. आता कोणत्या सुधारणा केल्या ते आपण अलाउद्दीन खिलजीच्या कृषी सुधारणा, बाजार सुधारणा यामध्ये पाहणार आहोत. या सुधारणा केल्यामुळे सुलतानाचा आणि जनतेचा प्रत्यक्ष संबंध आला, जो यापूर्वी कोणत्याही सुलतानानं केला नव्हता. धर्मापासून राजकारण वेगळं ठेवण्याचं तत्त्व या खिलजीच्या तसं आधी आलं होतं, पण यांनी याला मोठ्या प्रमाणात पुढे नेलं होतं. मग शर्यतनुसार एखादं काम आहे की नाही आहे हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या राज्याचं हित जर एखाद्या घटनेत असेल तर ते करणार, असं अलाउद्दीन खिलजी स्वतः म्हणायचा आणि हे बर्नीनं लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे अलाउद्दीन खिलजीचे सुधारणाचे उद्देश काय होते, त्यानं का सुधारणा केल्या होत्या. तर राज्याच्या उत्पन्नात वाढ करणे हे तर साहजिकच आहे, पण फक्त महसूल व्यवस्थेत सुधारणेद्वारे हे शक्य आहे. त्यामुळे त्यानं महसूल व्यवस्था सुधारली होती. वेगवेगळे कर लावले होते. खम्स आहे, खराज आहे, त्यानंतर घरई, चरई, हे वेगवेगळे कर आहे हे त्यानं लावले होते महसूल व्यवस्थेत, कारण त्याला उत्पन्नात वाढ करायची होती. मोजक्या अमीर कुलीनांच्या हातात आर्थिक केंद्रीकरण टाळण्यासाठी त्यांना मध्यस्थांचं उच्चाटन आवश्यक आहे. त्यामुळे त्या सुलतानां तुर्कांचे जे अमीर वर्ग होता त्या सत्तेचं बायफर्केशन केलं, केंद्रीकरण होऊ दिलेलं आहे. विस्तृत राज्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी शक्तिशाली सैन्य व्यवस्थेची गरज असते. याकरिता अतिरिक्त धन संपत्ती, नियमित उत्पन्न आवश्यक असते. त्यामुळे अलाउद्दीन खिलजी हा कधी ना कधी स्वतः किंवा त्याच्या सेनापतींना, विशेषतः मलिक काफूर त्याच्या विश्वासातला, याला दक्षिणेच्या मोहिमेवर, गुजरातच्या मोहिमेवर, तिथून आला की महाराष्ट्रातल्या देवगिरीच्या मोहिमेवर, तिथून होयसळ ज्याला हलेबीड वगैरे म्हणतो आत्ताच्या काळातल्या, त्या ठिकाणच्या मोहिमेवर, तिथून पांडेच्या मोहिमेवर, तिथून वारंगलच्या मोहिमेवर, तिथून असं भारतभर त्याला मोहिमेवर ठेवायचं. आणि त्यातून जी संपत्ती जमा व्हायची त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सैन्य मोहिमा राबवल्या जायच्या, सैनिकांचे पगार दिल्या जायचे. मग बर्नीनं असं म्हटलेलं आहे की हिंदू मध्यस्थ कुलीन त्या काळात भरपूर होते. मग त्यांना दंड देण्यासाठी उत्पन्न त्यांच्याकडून नियमित घेण्याचं यानं ठरवलं होतं. आणि जे खोत, मुकादम, चौधरी हे तत्कालीन गावाचे मुखिया होते, यांना दंड देऊन यांच्याकडे जमा झालेली संपत्ती जमा करायची, असं धोरण अलाउद्दीन खिलजीनं राबवलं होतं, हे बर्नीचं म्हणणं आहे. आणि बर्नीनं पुढं हेही वर्णन करून ठेवलं की खोत, मुकादम, चौधरी हे अतिशय शाही कपडे घालून, मलमलचे भरजरी कपडे घालून अरबी किंवा इराणी घोड्यावर बसायचे, गावभर फिरायचे आणि गावातील लोकांवर आपला रुबाब टाकायचे. थोडक्यात सुलतानापेक्षा गावामध्ये या मुकादम, चौधरी आणि खोत या लोकांची जास्त जरब होती, असं म्हटलेलं आहे. आता अलाउद्दीन खिलजी हा कसा प्रशासक होता, तर प्रशासन त्यावेळेचं धर्मनिरपेक्ष नव्हतं, पण अलाउद्दीन खिलजीने त्याच्या आधीचं जे धोरण होतं, जे बलबननं राबवलं होतं की उलेमा किंवा धर्म आणि प्रशासन यांना वेगवेगळं ठेवायचं, एकत्र येऊ द्यायचं नाही. पण उलेमांना थोडंफार प्रशासनापासून दूर ठेवण्याचा यानं प्रयत्न केला. मग अलाउद्दीनमुळे दिल्लीच्या प्रशासनात स्थायित्व निर्माण झालं होतं. साम्राज्यवादाचा टप्पा या ठिकाणी सुरू झाला होता. विद्रोह व मंगोल आक्रमण गृहीत धरून अलाउद्दीन खिलजीनं प्रशासनात सुधार केला होता, कारण वायव्येकडून आक्रमण 13व्या-14व्या शतकात चालूच होतं. मग राज्यत्वाला रक्तसंबंधाच्या मर्यादा नसतात. खिलजींचं मूळच तुर्कांच्या मते कनिष्ठ होतं. मग राज्यत्वाला रक्तसंबंधाच्या मर्यादा नसतात. राज्य हे उलेमांच्या सत्तेपासून मुक्त असावे असं त्याला वाटत होतं, कारण उलेमा हे साहजिक आहे मुस्लिम धर्माची सत्ता प्रस्थापित व्हावी यासाठी काम करायचे. आणि मुळात उलेमा तुर्कासोबत सुरुवातीपासून आलं असल्याने तुर्कांना जास्तीत जास्त सपोर्ट करायचे. मग या जे उलेमा होते हा कट्टर मुस्लिम होताच, त्या मुस्लिमांच्या नियमानुसारच शासन करायचा. पण तुर्कांच्या मते अलाउद्दीन किंवा खिलजी घराणं हे कनिष्ठ असल्यामुळे
मग स्वतःला वरिष्ठ ठेवण्यासाठी ते जे उलेमा होते त्या उलेमांनाच या सत्तेपासून दूर ठेवण्याचा यांना प्रयत्न केला. आणि हिंदू, राय, रावत, चौधरी यांनासुद्धा नियंत्रणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि स्वतःच्या मर्जीतील जे मुस्लिम सरदार होते यांच्याकडे प्रशासन देण्याचा त्यांना प्रयत्न केला. मग या काळात कोणकोणते कर त्यांना लावले होते तर घरई, चरई, खम्स इत्यादी कर लावले होते. कृषी उत्पन्न जे होतं त्या एकूण उत्पन्नाच्या 50% वार्षिक सरसकट कर प्रत्येक शेतकऱ्याला जमा करावा लागत होता. आणि गंगा यमुनेचं जे खोरं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारंपरिक हिंदू जमीनदार, हिंदू सरदार, हिंदू सरंजामदार, मंडलिक यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन काळापासून आलेली आपण आधी शिकलो आहे. गुप्त काळ, त्यानंतर आलेले राजपूत यांनी हिंदू राजांना मोठ्या प्रमाणात भूमी अनुदान दिलं होतं, ब्राह्मणांना, श्रमणांना. त्यामुळे तिथं ओव्हर द इयर 500,000 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू सरंजामदार वर्ग निर्माण झाला होता. मग या हिंदू वर्गाकडे असलेल्या ज्या जमिनी होत्या ह्या जमिनी सरळ सरळ खालसा केल्या म्हणजे खालसा जमीन सुलतानाच्या ताब्यातली जमीन. मग इथलं उत्पन्न सरळ सरळ सुलताना जायचं. मग गंगा यमुना खोऱ्यातील इक्ता बंद करून टाकलं. इक्ता म्हणजे त्या ठिकाणी असलेलं जे प्रशासन होतं, प्रांत होतं ते रद्द केलं, जमीन खालसा केली, सुलतानाच्या ताब्यात गेली. म्हणजे उत्पन्न सरळ सरळ सुलतानाकडे जात होतं कारण त्या ठिकाणी हिंदू जमीनदार होते. मग भूमी अनुदान कोणकोणतं होतं? मिल्फ, इनाम आणि वक्फ. आत्तासुद्धा वक्फचा मोठ्या प्रमाणात इश्यू चालू आहे. तर हे भूमी अनुदान होतं त्या काळात मिळालेलं. या खालसा जमिनीत रूपांतरित केलं या मिल्फ, इनाम आणि वक्फ बोर्डांना. आणि फक्त मोजक्या अधिकाऱ्यांना हे वक्फची जमीन, इनाम जमीन, मिल्फ जमीन त्यांना दिली. उदाहरणार्थ त्याचा जो विश्वासू सैनिक होता सरदार मलिक काफूर याला जागीर दिलेली होती. त्याच्यामुळे सुलतानशाहीत जागीर मिळत नव्हती असं म्हणता येत नाही, पण विश्वासातल्या मलिक काफूरसारख्या एकट दुकट व्यक्तीला भूखंडाची जागीर दिलेली होती. इतर सर्वांना नगद वेतन तो द्यायचा. सरकारी अधिकारी, सैन्य, इतर ह्या सर्वांना तो नगद वेतन द्यायचा. सैन्य सक्षम ठेवण्यासाठी त्यानं दाग आणि हुलिया ही पद्धत आणली होती. आता दाग आणि हुलिया म्हणजे काय? हजारो सैनिक, हजारो घोडे होते. मग त्या सैनिकाच्या शारीरिक वर्णन, चेहरा कसा आहे किंवा इतर ठेवण याचं वर्णन म्हणजे हुलिया. हे त्या ठिकाणचा जो दिवाणी, रिसालत किंवा त्या तुकडीचा जो प्रमुख आहे यांच्याकडे नोंदी असायच्या आणि ही पद्धत म्हणजे हुलिया. मग दाग म्हणजे काय? मग त्याच्याकडे जो घोडा आहे त्याला डागविले जायचे आणि तो घोडा संबंधित वर्णन असणाऱ्या व्यक्तीचा, अशी दाग आणि हुलिया पद्धत होती. थोडक्यात यापूर्वी सैनिक आणि त्याच्या घोड्याची ओळख आजच्या काळात आयडेंटिटी कार्ड ही पद्धत प्रथमच एकेनं आणली होती, अलाउद्दीन खिलजीनं आणली होती. त्यामुळे हा प्रचंड विद्वत्तेचा बुद्धिमान राजा होता असं मोरलँडनं म्हटलं आहे. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. याची न्यायव्यवस्था कशी होती अलाउद्दीन खिलजीची? तर फरिश्तानं त्याच्या न्यायव्यवस्थेविषयी वर्णन केलेलं आहे की अलाउद्दीनची न्यायव्यवस्था इतकी सक्षम होती की चोर, डाकू, गुन्हेगार गुन्हा करायचं नावच घेत नव्हतं. आणि काही ठिकाणी असं आहे की एखादी वस्तू जर पडून असेल तर त्या वस्तूला तिथंच राहायची, पण त्या वस्तूला कोणी हात नाही लावायचं. कारण गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ते फार भयंकर होतं आणि काझी यांच्या माध्यमातून गुन्हा मुस्लिम शरीयतचे नियम असल्याने गुन्हेगारांना माफी नव्हती. आणि अलाउद्दीन खिलजी हा अतिशय कडक प्रशासक होता हे बर्नीनंसुद्धा लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्या व्यवस्थेच्या काळात चोर, डाकू, गुन्हेगार गुन्हा करण्याचं नाव घेत नव्हतं. सुभामध्ये न्याय देण्यासाठी एक न्यायाचा अधिकारीसुद्धा त्यानं नेमला होता. बरीद व्यवस्था आणली होती. बरीद म्हणजे गुप्तचर व्यवस्था. प्रशासकीय धोरणात बदल अंमल होतो का? जे नियम सुलतानानं बनवले ते नियम व्यवस्थित अंमल होतात का याची थेट माहिती सुलतानाला जात होती. मग हे प्रशासकीय बदल जे सुलतानानं केले होते, न्यायव्यवस्थेत बदल केला, त्यानंतर प्रशासनात बदल केला, सैन्य व्यवस्थेत बदल केला, त्या मुस्लिम उलेमांना थोडंसं दूर ठेवलं, हे जे प्रशासकीय बदल झाले याचे काय परिणाम झाले, याचं महत्त्व काय आहे? तर अमीर कुलीन वर्गावर नियंत्रण आलं. आता साहजिक आहे, जी गंगा खोऱ्यातली जमीन होती हिंदू जमीनदाराकडची ती सरळ सरळ खालसा झाली. म्हणजे हे जे जमीनदार होते
काहीच उरलं नाही यांच्या हातात, ठणठण गोपाळ झाले हे. तर मग विद्रोहाची भावनाच नाही राहणार नाही यांच्यामध्ये, संपत्तीच नाही तर कशाचा विद्रोह आला. मग या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली. भारतीय मुस्लिम गैर तुर्क इत्यादींना अमीर बनण्याची संधी दिली होती, पण मुस्लिमांना यांना प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे भारतीय मुस्लिमसुद्धा प्रशासनात एंट्री केल्यानं सामाजिक आधार सुलतानशाहीला वाढला. धर्मापासून राजकारण विभक्त केल्याने उलेमांचा हस्तक्षेप पुढील काळात कमी झाला आणि हे धोरण येणाऱ्या राज्यकर्त्यांनी सुद्धा राबवलं. उलेमांना दूर केल्यामुळे जो हस्तक्षेप होत होता ते धोरण पुढे राबवलं गेलं. इक्ता प्रशासन प्रांत केंद्रीय नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढल्याने केंद्रीकरण हुलिया इक्ता प्रशासन केंद्रीय नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढल्याने केंद्रीकरण वाढत गेलं. त्यानंतर हुलिया व दाग पद्धती आणल्यानं सेनेचं गठन झालं आणि त्यांना नियमित नगद वेतन सुरू केल्यामुळे सैन्य स्थायी झालं. त्यांना रेग्युलर वेतन मिळाल्यानं सैन्यांचा विद्रोह कमी झाला आणि मंगोलांचे आणि विद्रोहाचे यशस्वीपणे उत्तर देता आले. प्रथमच ग्रामीण क्षेत्रात महसूल अधिकाऱ्याद्वारे सुलतानशाहीचा प्रसार झाला, कारण भारतीय मुस्लिमांना सुद्धा सत्तेत सामील करून घेतलं गेलं होतं. पुढील काळात शेरशाह अकबर यांनी जे अलाउद्दीन खिलजीनं धोरण राबवलं होतं, सैन्य सुधारणा, महसूल सुधारणा, ह्या सुधारणा नंतरच्या काळात सुद्धा स्वीकारल्या गेल्या. मग हे महत्त्व झालं. याचे काही दुष्परिणाम किंवा काही कॉन्स आहे का, काही दोष आहे का, तर अलाउद्दीन खिलजीनं मोठ्या प्रमाणात केंद्रीकृत प्रशासन निर्माण केलं. सरळ सरळ त्याच्याकडे माहिती जायची स्थानिक स्तरावरून बरीचच्या माध्यमातून. त्यानंतर प्रत्येकाला नगद वेतन सुरू केल्यानं कोणताही व्यक्ती आता स्वतःच्या हातानं पगार देत नव्हता. त्यानंतर जमीन खालसा केली होती, हिंदू जमीनदारांना दूर केलं होतं, म्हणजे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालं होतं. प्रशासनाचं निर्मिती अलाउद्दीन खिलजीनं सुव्यवस्थित केली होती, पण केंद्रीकृत व्यक्ती आधारित प्रशासन झाल्यानं निरंकुश राजा तो ठरला गेला. आणि अशा प्रकारची निरंकुश व्यवस्था सुरू झाल्यानं लवकरच बाजार नियंत्रणासारखे उपाय हे दूर गेले. तर आता अलाउद्दीन खिलजीनं कोणते बाजार सुधारणा केले होते, तर बर्नीच्या मते प्रचलित वेतनापेक्षा जास्त वेतन सैन्यास दिल्यास खजाना 5 ते 6 वर्षात रिकामा झाला असता. दुसरीकडे प्रचलित वेतनाद्वारे सैनिकांना जीवन जगणं सुद्धा अवघड झालं होतं. त्यामुळे मग सुलतानाकडे 2 पर्याय होता. एक तर सैन्य खालसा करणे आणि दुसरं बाजारातील वस्तूच्या किमती कमी करणे. 2 पैकी एक पर्याय, कारण 5-6 वर्षातच त्याचा खजाना रिकामा होणार होता. आणि दुसरं मग आता याच्यावर उपाय काय, एक म्हणजे सैनिक कमी करणे आणि दुसरा म्हणजे बाजारातील वस्तूच्या किमती कमी करणे. मग त्यानं पहिला पर्यायाऐवजी दुसऱ्या पर्यायावर जास्त भर दिला. दुसरा पर्याय काय होता की बाजारातील किमती कमी करण्याच्या ऐवजी नियंत्रित करायच्या. नियंत्रित कशा करायच्या, जे रूल्स FST ठरवून देईल किंवा त्याचा जो निरीक्षक आहे बाजाराचा, दिवाण ए रिसालत किंवा दिवाण ए रियासत, हा व्यक्ती जो ठरवून देईल त्यानुसार बाजारात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक शेहना नावाचा अधिकारी नेमला. आणि या शेहना नावाचा अधिकारी हा दिवाणी रियासत केंद्रीय स्तरावर, शेहनाई अधिकारी हा मंडीमध्ये शेहनाई मंडी नावाचा, आणि केंद्रामध्ये शेहनाई मंडी आणि बाजारामध्ये शेहना, हे अधिकारी या सगळ्या नियमाचं व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यानं एक शृंखला निर्माण केली. या सर्व गोष्टीचं वर्णन तारीख-ए फिरोजशाहीमध्ये बर्नीनं लिहिलेलं आहे. मग अलाउद्दीन खिलजीनं 3 प्रकारच्या बाजार सुधारणा केल्या होत्या. पहिलं कोणतं होतं, तर अन्नधान्याचा त्यानं बाजार निर्माण केला होता. दुसरं कापड व इतर वस्तूचा बाजार निर्माण केला होता. आणि तिसरं घोडे, त्यानंतर दास आणि जनावरांचा बाजार निर्माण केला होता. अशा 3 प्रकारचे बाजार निर्माण करून त्या ठिकाणी रेग्युलेट केल्या होत्या किमती, आणि त्यासाठी एक अधिकारीसुद्धा ठरवला होता. जर बर्नीनं पुढं हेही लिहून ठेवलेलं आहे
एखाद्या व्यापाऱ्यानं जर समजा हे नियम पाळले नाही तर त्या व्यापाऱ्याला कडक शिस्त केली जायची. त्यामुळे याचे दुष्परिणामसुद्धा झाले, कारण नंतरच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी बाजारामध्ये माल विकणे कमी केलं होतं, कारण त्यांचा नफा कमी झाला होता. तर मग अन्नधान्याच्या बाजाराबाबत काय केलं होतं, तर अन्नधान्याची उपलब्धता टिकवून राहण्यासाठी अलाउद्दीन खिलजीनं 2 कामं केली होती. एक म्हणजे जो गंगा यमुना खोऱ्याचा भाग आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं होतं, तुम्ही उत्पन्न घ्या. उत्पन्न झालेलं एक्स्ट्रा उत्पन्न, अतिरिक्त उत्पन्न तुम्ही व्यापाऱ्याला विका आणि व्यापाऱ्याने ते मग बाजारात आणून विकायचं होतं. आता यावर मतांतरी आहे की ही व्यवस्था फक्त दिल्लीतच होती की दिल्लीच्या बाहेरही होती, कारण असं वर्णन नाही आहे. पण ठीक आहे, दिल्लीत जरी असेल तरी या पद्धतीची व्यवस्था अलाउद्दीन खिलजीनं सुरू केली होती, जे की याआधी कोणीच नव्हती केली. पण यातून अतिरिक्त उत्पन्न घेण्यावर शेतकऱ्यावर दबाव टाकला जात होता आणि त्यांच्याकडून कर वसुली किंवा अतिरिक्त धान्य घेण्याची पद्धत ही अतिशय जबरदस्तीची, बळजबरीची होती. आणि अतिरिक्त धान्य कारवा किंवा तांडा यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना विकले जायचे. त्यातून मग शेतकऱ्यावर दबाव दिला जायचा आणि यातूनच अर्धा कर नगद द्यावा, अर्धा कर धान्य स्वरूपात द्यावा, अशा प्रकारची जबरदस्तीसुद्धा सुलतानाच्या काळात दिली जात होती. आणि सुलतानाने प्रथमच आता जी मिनिमम सपोर्ट प्राईस आहे आणि रेशनिंगची पद्धत आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, ही अलाउद्दीन खिलजीनं सुरू केली होती भारतात पहिल्यांदा 14व्या शतकामध्ये. त्यानंतर अलाउद्दीन खिलजीच्या पूर्ण काळात धान्याची एक किंमत एका जितलने सुद्धा वाढली नाही असं बर्नीनं प्रशंसा केलेली आहे. 1 पैसासुद्धा किंमत वाढली नव्हती, अशा प्रकारची स्ट्रिक्ट पद्धत यानं सुरू केली होती. कापड आणि इतर बाजार राय परवाना नावाचा अधिकारी होता. जाडे भरडे कापड, मुलायम कापड, सुंदर आणि महागडे वस्त्र इत्यादी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची होती. या व्यापाऱ्यावर राय परवाना हा कापड आणि इतर साहित्याच्या बाजाराचा अधिकारी लक्ष द्यायचा. अलाउद्दीन खिलजीनं काय केलं होतं, मग मुलतानहून जो कपडा यायचा त्या व्यापाऱ्यासोबत करार केला होता आणि त्याला सांगितलं होतं 20 लाख टंका तुला सुलतानकडून मिळेल, पण तू कमी किमतीमध्ये हे कपडे विकायचे. मग भारतात कमी किमतीमध्ये आजच्या काळात याला सबसिडी असं म्हणतो. म्हणजे PDS सिस्टीम अलाउद्दीन खिलजीनं चालू केली होती, सबसिडी सिस्टीम अलाउद्दीन खिलजीनं चालू केली होती. मग हा कमी पैशामध्ये चांगला माल, मलमलचे कपडे, त्यानंतर मऊ कपडे, हे कपडे तो भारतात विकायला आणायचा मुलतानच्या व्यापाऱ्यामार्फत. मुलतानचे व्यापारी हा कापड विकायचा, सुलतानकडून जी ठरलेली सबसिडी आहे ती घ्यायची, कमी किमतीत विकायचा. पण मग अलाउद्दीन खिलजीनं एक काम केलं होतं की यांच्याकडून कमी किमतीत घेऊन स्थानिक व्यापारी मोठ्या किमतीनं विकू नये याची व्यवस्था सुलतानानं केली होती. किती हुशार असेल तो. आणि अशा पद्धतीनं या निर्णयाची अंमलबजावणी त्याने केली. 3रा बाजार होता घोडे आणि दासाचा बाजार होता. या बाजारामध्ये दलालांची मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असल्याने घोड्याच्या किमती खूप वाढत होत्या, त्यामुळे सैनिकांना घोडा घेणं कठीण होतं. अशा काळात दलालांना बाजारात एंट्री बंद केली होती त्यानं आणि घोड्याच्या किमती निश्चित केल्या होत्या. आणि यासाठी बरीद, गुप्तचर इत्यादी लोकांना बाजारात त्यानं ठेवलं होतं उपस्थित. आता अशा सुधारणा अलाउद्दीन खिलजीनं केल्या. मग याचे काय प्रभाव पडले, काय परिणाम झाला, याचं महत्त्व काय, तर पहिला आहे आर्थिक परिणाम किंवा आर्थिक प्रभाव. वस्तूच्या धान्याच्या किमती अलाउद्दीन खिलजीनं स्वयं निर्धारित केल्या नव्हत्या, तर त्या प्रगतिशील पद्धतीने उत्पादन पद्धतीवर आधारित होत्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही सुरक्षा मिळाली, ग्राहकांनाही सुरक्षा मिळाली. विशेषतः सैनिकांना कमी किमतीत धान्य उपलब्ध वर्षभर होत होतं. त्यामुळे त्यांना जी सैन्य मोहीम आहे यावेळी गेल्यानंतर कुटुंब व्यवस्थित जगत आहे याबाबत ते निश्चिंत असायचे. दिवाणी रियासत हा प्रमुख अधिकारी याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे जो विक्रेता आहे त्याची भूमिका शासनच पार पाडत होता. एका वाक्यात ग्रामीण ते नागरी आवक जावक वाढल्यानं नागरी लोकसंख्येचा विस्तार झाला होता आणि शहरीकरणाला चालना मिळाली. ते साहजिक आहे. गंगा खोऱ्याच्या शेतकऱ्यापासून हा माल तांड्याद्वारे व्यापारी तांड्याद्वारे येत होता. सामाजिक परिणाम काय झाले, सैनिक आणि कुलीनांना वाजवी दरामध्ये धान्य, कापड, घोडे मिळत गेले. त्यांना योग्य जीवन जगता आले आणि सबसिडी सिस्टीममुळे सैनिक आणि कुलीन वर्ग नागरी लोकांना कमी किमतीत महागडे वस्त्र मिळायला लागले. आता याचे नुकसानसुद्धा झाले. मग याच्या निगेटिव्ह बाजू कोणत्या होत्या, व्यापाराचे मूळ तत्त्व जे आहे नफा तत्त्व हे अलाउद्दीन खिलजीच्या या धोरणामुळे नष्ट झाले.
आणि याच कारणामुळे अलाउद्दीन खिल्जीच्या मृत्यूबरोबरच ही बाजार व्यवस्था कोलमडली. शहरी लोकांच्या गरजा पूर्णत्वासाठी ग्रामीणांचे विशेषतः गंगा खोऱ्यामधील शेतकऱ्यांचं शोषण होऊ लागले. शहरी कारागिरावर कमी पैशामध्ये वस्तू निर्माण करण्याचं प्रेशर येऊ लागलं. मग अलाउद्दीन खिल्जीच्या कृषी सुधारणा कोणत्या होत्या? तर अलाउद्दीन खिल्जीचा कृषी सुधारणा करण्याचा उद्देश शेतकऱ्यांची स्थिती सुधारणे हा नव्हता. एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्या ज्या कृषी सुधारणा आहे यातून शेतकऱ्यांसाठी, सैनिकांसाठी आणि नगरामध्ये राहणाऱ्या सरदार वर्ग, कुलीन वर्ग, प्रशासक वर्ग यांना नियमित धान्य पुरवठा व्हावा याकरिता यानं केलेल्या ह्या सुधारणा होत्या. मग यानं कोणकोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? तर पहिल्यांदा हिंदू सरदारांच्या ज्या बंड होत्या यावर नियंत्रण घातलं त्यानं. आणि त्यानंतर मग जमीन खालसा करून सुलतानाच्या ताब्यात घेतली. जी जमीन इतर लोकांच्या हातात होती, मुस्लिम सरदारांच्या ताब्यात होती, जे शेतकऱ्यांकडून करून घेतल्या जात होतं, या जमिनीवर 50% कर लावला त्यानं सरसकट. हिंदू सरदार, सरंजामदार, अधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे नियंत्रण दिलं त्यानं, आदेश दिले. ज्या लोकांकडे भरपूर पारंपरिक संपत्ती होती त्यांच्यावर, इक्तेदारावर नियंत्रण ठेवण्याचं आदेश दिले. जिजिया, करई, चरई हे शेतकऱ्यावर त्यानं कर लावले. अतिरिक्त धान्य शेतकऱ्याने विकण्याची सक्ती केली. जबिता, जमीन मोजण्याची पद्धत त्यानं आणली. यापूर्वी अशा पद्धतीचं नव्हतं आणि जमीन मोजून त्यानुसार कर ठरवला गेला. बिस्वा, जमिनीवर 50% कर अशा पद्धतीची त्यानं व्यवस्था आणली. मसाहत पद्धती आणली, जी दोआबातून महसूल जमा करण्याची पद्धत होती. मग कृषी सुधारणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हत्या. थोडक्यात यातून फक्त मध्यस्थ संपले होते, पण त्यातून शेतकऱ्यांचा फायदा झाला असं नाही. पण बर्नीनं असं म्हटलं आहे की शेतकऱ्यांचा इतकं वसूल करूनसुद्धा शेतकऱ्यांचा विद्रोह झाला नाही, कारण मध्यस्थांचं उच्चाटन झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे पोट भरण्या इतकं धान्य शिल्लक राहत होतं. आता जियाउद्दीन बर्नी हा एक इतिहासकार होता, यांच्याबाबत प्रश्न आलेला आहे. तर दिल्ली सुलतानशाहीच्या इतिहासाचा जो वर्णन करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे तारीख ए फिरोजशाही, तारीख ए जहानदारशाही, याचे लेखन फिरोजशाह आपल्या बर्नीनं केलेलं आहे, जियाउद्दीन बर्नीनं. इतिहास लेखनाच्या बाबत आधुनिक इतिहासकार असे म्हणतात की जेथे मिनाज उस सिराज याचं तबकात ए नासिरीचे लेखन संपते ते तर बर्नीचं लेखन सुरू होते. म्हणजे खिल्जीच्या आधी ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे, तसं 10व्या शतकाचं 11व्या शतकाचं इतिहास ग्रंथ नाही आहे, पण 12व्या शतकाचं 13व्या शतकाचं लेखन मिनाज उस सिराज यांनी केलेलं आहे तबकाते नासिरीमध्ये. पण हे लेखन जिथं संपते त्यांच्या मृत्यूनंतर बर्नीनं लेखन सुरू केलं तारीख ए फिरोजशाही या ग्रंथामध्ये. आणि मग या जियाउद्दीन बर्नीनं कोणाकोणाबद्दल लिहिलेलं आहे? तर बलबन खिल्जी आणि मोहम्मद बिन तुगलक. या आधीचं जे लेखन होतं इल्तुतमिश आहे, त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक आहे, रजी आहे, यांच्याबाबत यांनी लिहिलेलं आहे. मिनाजुस सिराज यांनी लिहिलेलं आहे. तिघाजणाबद्दल मिनाजुस सिराजनं लिहिलेलं आहे आधीच्या, त्यानंतरचे बलबन खिल्जी MBTबद्दल जियाउद्दीन बर्नीनं लिहिलेलं आहे. यांच्यामध्ये काय काय व्यक्त केलेलं आहे मत? तर जियाउद्दीन बर्नीच्या मते इतिहास लेखन हे धार्मिक कर्तव्य होय असं म्हटलं आहे. तत्कालीन इतिहासाच्या दृष्टीने धर्म कर्तव्य, कारण इस्लाम धर्मामध्ये जे त्यांचे सुलतान आहे किंवा ते त्यांचे पैगंबर आहे यांच्याबद्दल लिहून त्यांच्या कथा प्रसार करणे यांना इतिहास लेखनामध्ये महत्त्व होतं. त्यामुळे धार्मिक कर्तव्य त्यांनी इतिहास लेखन मानलं. ज्यावेळी मोहम्मद बिन तुगलकाने धर्मविरोधी काम केलं होतं तेव्हा बर्नीने विरोध केला नाही याचं त्याला दुःख वाटते. यावरून हा इतिहासकार धार्मिक कार्याला महत्त्व देत होतं असं म्हणता येते. भारताचे इतिहास लेखन मध्य आशियापासून वेगळं होतं. याआधी जे मिनाजुस सिराजनं लिहिलेलं इतिहास होतं, कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, रजिया,
या मिनाजुस सिराजनं भारतीय इतिहास आणि मध्य आशियाचा इतिहास एकत्र लिहिलेला आहे. पण जियाउद्दीन बर्नीनं काय केलं, बलबन, खिलजी, मोहम्मद बिन तुगलक यांचा स्पेशल इतिहास लिहिला. म्हणजे यात मध्य आशिया कुठेही नाही आणला. थोडक्यात मध्य आशियाचा इतिहास आता वेगळा लिहिणं चालू झाला होता आणि भारताचा इतिहास वेगळा लिहिणं. ही सुरुवातसुद्धा MBTनं केली होती, जियाउद्दीन बर्नीनं केली होती. आणि बर्नीनं मोठ्या प्रमाणात जे अलाउद्दीन खिलजीचे आर्थिक प्रयोग आहे किंवा आर्थिक सुधारणा आहे, बाजार सुधारणा आहे, यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. मग यामध्ये त्रुटीसुद्धा आहे. पहिली त्रुटी कोणती आहे का क्रम यांनी व्यवस्थित पाळलेला नाही, मागे पुढे लिहिलेला आहे. थोडक्यात बेजबाबदार लेखन दिसते यामध्ये. घटना पूर्वग्रहात जास्त दिसतात. आता साहजिक आहे, या लोकांना सुलतानांचा आश्रय असल्यामुळे सुलतानांबद्दल, आपल्या महाराजाबद्दल कोणी चांगलंच लिहिणार. त्याच्याबद्दल काही लिहिलं कमी जास्त म्हणजे काय होणार हे त्या काळामध्ये माहीतच आहे आपल्याला. सरळ सरळ देहदंडच होता. कारण यात अत्याधिक रूढीवाद आहे, मुस्लिम कुलीन वर्गास समर्थक दृष्टिकोन आहे आणि हिंदू कुलीन वर्गाविरुद्ध आक्रोशाची भावना यामध्ये दिसून येते. त्यांच्याबद्दल आक्रोश दिसतो, तर मुस्लिम जमीनदाराबद्दल पॉझिटिव्हनेस, समर्थक. अशा प्रकारे बर्नीच्या लेखनातून आर्थिक, प्रशासकीय घडामोडी इत्यादी बाबी आपल्याला दिसून येतात. मग आता पुढचा प्रश्न आहे रिहला. इब्न बतूता यांनी लिहिलेला जो रिहल आहे, आता इब्न बतूता हा भारतात जवळजवळ 14 वर्ष राहिला होता, 10-12 वर्ष, 14 वर्ष. आणि दिल्लीमध्येच जास्तीत जास्त वास्तव्य होतं त्याचं. 1333मध्ये तो आला होता. मूळचा मोरोक्कोचा होता. याआधी जो कोणी प्रवासी भारतात आला असेल, या सर्व प्रवाशापेक्षा यानं जास्तीत जास्त प्रवास केलेला होता. आफ्रिकेला प्रवास करून आला होता तो. आफ्रिकेनंतर त्यानंतर इथं अरबचा प्रवास केला होता. त्यानंतर इकडं भारताचा प्रवास केला होता. समुद्री प्रवास केला होता. चीनमध्ये भारतातून गेला होता. त्यानंतर तो परत मोरोक्कोमध्ये आला. इतका प्रचंड मोठा प्रवास करून जग फिरलेला हा इब्न बतूता होता. त्यामुळे यांच्याकडे इतर देशाचं भरपूर मोठ्या प्रमाणात अनुभव होता. थोडक्यात इतर प्रवाशापेक्षा जास्त प्रवास केलेला हा व्यक्ती होता. मग या इब्न बतूतानं राजकीय कार्यसुद्धा भारतात केलेलं आहे. मग आपल्याला प्रश्न काय आला होता की इब्न बतूता हा एक इतिहासकार होय, एक्सप्लेन. तर मग त्याचं राजकीय कार्य पाहायचं आहे आपल्याला, सामाजिक वर्णन पाहायचं आहे, शहराचं वर्णन, शेतीबद्दल त्यानं केलेलं वर्णन, या सगळ्या गोष्टी आहेत. तर राजकीय कार्य याबद्दल काय म्हणतात, तर त्यानं लिहिलेलं आहे काय काय लिहिलेलं आहे. शेतकऱ्याबद्दल माहिती लिहिलेली आहे, चीनच्या समुद्राबद्दल माहिती लिहिलेली आहे, हिंदी महासागराबद्दल माहिती लिहिलेली आहे, अरबबद्दल माहिती लिहिलेली आहे. आता ज्या ज्या परिसरात तो फिरला तिथलं त्यानं लिहून ठेवलेलं आहे. मोहम्मद तुगलकाच्या दरबारात तो आला, त्यानंतर त्याला काजी या पदावर नियुक्त केलं गेलं. 3 वर्ष तो दिल्लीचा काजी म्हणून काम करत होता. पण पुढे त्यानं याच ठिकाणी भारतीय मुस्लिम महिलेसोबत लग्न केलं आणि भ्रष्टाचाराचा त्यानंतर त्याच्यावर आरोप झाला. त्याला जेलमध्ये सुद्धा टाकला गेला. पण जेलमध्ये असताना मोहम्मद बिन तुगलक आता हा थोडा विक्षिप्त बुद्धीचा, त्याच्या डोक्यात विक्षिप्त म्हणण्यापेक्षा नेहमी काही ना काही डोक्यात विचार करत असणारा असा एक अचाट बुद्धिमत्तेचा व्यक्ती होता. त्याच्या डोक्यात एक चीनला व्यक्तीचं, राजदूताचं मंडळ पाठवण्याची योजना आली. त्यानंतर मग या मंडळात या इब्न बतूताला पाठवण्याचा विचार झाला आणि मग त्याची जेलमधून सुटका झाली आणि त्याला चीनला पाठवलं गेलं. पण चीनच्या योजनेत तो अपयशी झाला. त्याचं जहाज पलटलं, त्याला बऱ्याच ठिकाणी लुटल्या गेलं. आता तो जर त्याला आयडिया आली की जर आता मी अपयशी मंडळ घेऊन जर राजदूत मोहम्मद बिन तुगलकाकडे गेलो तर आपल्याला तो मारूनच टाकतो. म्हणून तो तिथं काही गेला नाही. तो सरळ सरळ दक्षिणेच्या सुलतानाकडे गेला आणि तिथंही त्याचं काही जमलं नाही. म्हणजे दक्षिण भारतात त्या सुलतानशाहीमध्ये सुद्धा जवळजवळ 1 वर्ष राहिला आणि तिथून मग तो मोरोक्कोला वापस गेला. तिथं जाऊन त्यानं रिहलाचं लेखन केलं. म्हणजे रिहला त्यानं भारतात लिहिलं नाही, मोरोक्कोमध्ये लिहिलं. मग वर्णन काय काय केलं आहे त्यानं, भारताचं राजकीय वर्णन केलं, सामाजिक वर्णन केलं, तत्कालीन घडामोडी लिहिल्या, राजधानीचं हस्तांतरण जे केलं होतं MBTनं दौलताबादला ते लिहिलं, दोआबाद दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर राजधानी बदलवली ते सुद्धा लिहिलेलं आहे. भारतात नपुंसक, चीनमध्ये, अरबस्तानमध्ये यांना बॉडीगार्डचं काम दिलं जायचं नपुंसकाला, हे सुद्धा त्यानं लिहून ठेवलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकन करन्सी जी होती, चलनी बदल, याबद्दल रिहलामध्ये लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे.
जात गुलामगिरी, सतीप्रथा, कला, जहाज बांधणी इत्यादी उद्योग भारतामध्ये असायचे असं त्याने म्हटलं आहे. एक मुस्लिम 4 लग्न करू शकतो हे सुद्धा त्यानं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याला इथं खूप महत्त्वाची गोष्ट आढळली, म्हणजे भारतात ब्रह्मचारी प्रकारचे लोक आढळतात, यांची त्यानं प्रशंसा केलेली आहे. त्यानंतर भारतीय आहार आणि इस्लामी आहार, पान सुपारी, लोक पान खाऊन त्यांचे दात लाल लाल झालेले आहे भारतातील, अशा प्रकारचं वर्णन त्यानं केलेलं आहे. दौलताबाद सर्वात मोठं सुंदर शहर होतं. या शहरातील बाजारात मंदिरे, मस्जिदे खूप होती. भारतातील शेती खूप सुपीक आहे असं पहिल्यांदाच एखाद्या इतिहासकारानं लिहून ठेवलेलं आहे. हा स्टारमार्क करून ठेवा, कोणत्याही प्रश्नात आपल्याला लिहायला कामी येतो. खानदानी लोकांकडे खूप संपत्ती आहे असं सुद्धा यानं लिहून ठेवलेलं आहे. मग याच्या लेखनात काही त्रुटीसुद्धा आहे की यानं वरवर लेखन केलेलं आहे, राजधानीचं हस्तांतरण केलं असं लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर मोहम्मद बिन तुगलकाने याला शिक्षा दिली होती. त्याच्यामुळं मोहम्मद बिन तुगलकाबद्दल इब्न बतुताच्या मनात द्वेष भावना दिसते, कारण लेखनामध्ये त्यानं त्या इब्न बतुताने मोहम्मद बिन तुगलकाबद्दल विक्षिप्त बुद्धीचा व्यक्ती असं लिहून ठेवलेलं आहे. ह्या त्रुटी जरी असल्या तरी रेहला एक अतिशय आदर्श ऐतिहासिक दस्तावेज होय. त्यानंतर अमीर खुसरो यांच्याबाबत प्रश्न आलेला आहे आपला. ज्यावेळेस अलाउद्दीन खिलजी दक्षिण भारतीय स्वारीवर आला होता त्यावेळी त्याच्यासोबत अमीर खुसरो होता असं म्हटलं जात असते. अमीर खुसरोचे वडील खिलजी घराण्याच्या आधी जे बलबन वगैरे होते यांच्या राजदरबारात सुद्धा त्यांनी काम केलं होतं. म्हणजे थोडक्यात कुलीन वर्गातला अमीर खुसरो हा व्यक्ती होता. सुलतानशाहीतील एक प्रतिभावंत हा व्यक्तिमत्व होता. याचा पिंड इतिहासकाराचा नसून साहित्यकाराचा आहे. म्हणजे त्यांचे वडील जरी राजकीय असेल पण याचा पिंड मात्र साहित्यकाराचा आहे. म्हणजे खूप ग्रंथ यानं लिहून ठेवलेला आहे. तुगलकनामा, मिफ्ता उल फुतूह, किरान उल सदायन, एजाज खुसरवी, खजाइन उल फुतूह. आता मी याला शॉर्टकटमध्ये तू मिनुकी आख असं लक्षात ठेवलेलं आहे. आणि हे सगळे त्याचे जे निमोनिक्स आहे यावरून हे बनते. तर 7 प्रकारचे ग्रंथ यानं लिहिलेले आहे, 6-7 प्रकारचे. आणि 7 सुलतानाचं सुद्धा यानं वर्णन केलेलं आहे, बुगरा खानपासून गियासुद्दीन तुगलकपर्यंत. मग यांच्या साहित्यामध्ये संस्कृती आणि समाज यांचं वर्णन मोठ्या प्रमाणात आहे. राजकीय घटनेमध्ये काही ठिकाणी सत्यसुद्धा आढळते, कारण खुसरो शाह आणि गाजी मलिक म्हणजेच गियासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलकचे वडील, यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं याचं वर्णनसुद्धा यानं केलेलं आहे. बर्नीच्या साहित्यामध्ये बेजबाबदारपणा दिसतो. जे क्रम आहे ते मागे पुढे आहे. बर्नीनं जे लिहिलेलं आहे तारीख फिरोजशाही जियाउद्दीन बर्नीनं, आता तारीख म्हणजेच क्रमवार, पण जे घटनांची मांडणी केलेली आहे ती अमीर खुसरोनं क्रमवार केलेली आहे. त्याच्यामुळे या मांडणी जरा विश्वासार्ह आहे, विश्वसनीय आहे. आता यांच्या लेखनामध्ये सुद्धा त्रुटी आहे, अमीर खुसरोच्या लेखनात सुद्धा त्रुटी आहे. अमीर खुसरोनं रँडम लेखन केलं, स्वतंत्र विषय घेऊन लिहिलेलं नाही. सुलतानांच्या मर्जीनुसार लेखन केलेलं आहे. जे सुलतान अयोग्य होते त्यांना सुद्धा चांगलं म्हटलेलं आहे. कधी कधी सत्यप्रसंग सोडून दिले आणि वाईट प्रसंगाला लिहिलं. आता सत्यप्रसंग कोणते सोडले तर ज्यावेळी दक्षिण भारताचा विजय केला अलाउद्दीन खिलजीने, यादव घराण्याला हरवलं होतं आणि तो जिंकला, मोठ्या प्रमाणात लूट घेऊन उत्तर भारतात निघाला होता. तर त्याचा जो काका होता अलाउद्दीन खिलजीचा, जलालुद्दीन खिलजीचा खून केला अलाउद्दीन खिलजीने, हे वर्णन अमीर खुसरोनं केलेलं नाही. त्यामुळे चांगल्या घटनेचा उल्लेख केला असं म्हणता येत नाही. सत्य घटना कधी कधी त्यानं सोडून सुद्धा दिलेल्या आहे. त्यानंतर मोहम्मद बिन तुगलक हा सामान्य व्यक्तीच्या विचारापलीकडील व्यक्ती होता असं म्हणता येते का? की सामान्य व्यक्तीच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडील तो व्यक्ती होता असं म्हणता येते का? तर ईश्वरी प्रसादने सुद्धा त्यांचं वर्णन केलेलं आहे की सामान्य लोकांच्या बुद्धीच्या 10 पावलं तो पुढं होता, समकालीन परिस्थितीच्या कितीतरी पावलं तो पुढं होता. अशा शब्दात ईश्वरी प्रसाद यांनी मोहम्मद बिन तुगलकाची प्रशंसा केलेली आहे. समकालीन इतिहासकार इसामी आहे, बर्नी आहे, इब्न बतूता आहे, हे त्यांच्याविषयी विरोधी विचाराचे होते, कारण यापैकी इब्न बतूताला शिक्षा दिलेली होती. आणि इतर बर्नी आणि इसामी यांनासुद्धा या मोहम्मद बिन तुगलकाबद्दल बाहेरून ऐकायला मिळालं होतं.
मग यांनी जसे विचार लिहून ठेवले या तिघांनी, इब्न बतुता, बर्नी, इसामी, यांचे जसेच्या तसे विचार आधुनिक इतिहासकारांनी स्वीकारलेले आहेत. मग हे जसेच्या तसे विचार पुढे चालल्या गेल्यामुळे मोहम्मद बिन तुगलकाला विक्षिप्त इतिहासकार किंवा पागल सुलतान असं सुद्धा म्हटलं जात असते. पण हा वैयक्तिक हुशार बुद्धिमत्तेचा सुलतान होता. यांच्यामध्ये गणित क्षमता मोठी होती, खगोलशास्त्राचा अभ्यासक होता, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झालेला होता, तत्त्वज्ञानाचा अभ्यास झालेला होता, सैन्य संघटन केलेलं होतं, प्रशासनात उच्च पातळीची वैचारिक क्षमता. त्याचे जे वडील होते गाझी मलिक हे सुद्धा, किंवा गियासुद्दीन तुगलक GST, हे सुद्धा एक उत्कृष्ट प्रशासक, सैन्य प्रशासक असल्याने त्यांच्याकडून शिकवण मिळालेली होती. मोहम्मद बिन तुगलकचे राजकीय विचार कोणकोणते होते? तर त्याचा विचार हा अखिल भारतीय होता. उदाहरणार्थ ज्यावेळेस राजधानीचं स्थानांतरण केलं दिल्लीवरून दौलताबादला, तर त्याचं एक कारण नव्हतं, अनेक कारणं होते. जसं की मंगोलाच्या आक्रमणापासून राजधानी सुरक्षित असेल. दुसरं म्हणजे स्थानिक दिल्ली परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात बंड होत होते, त्या विद्रोहातून राजधानीचा बचाव व्हावा. तिसरं म्हणजे उत्तर भारतातील जे गंगा यमुनेचं खोरं आहे त्याचं जे शोषण आहे ते भरपूर झालं होतं. मग संपत्तीचं शोषण आता दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात करावं, त्यामुळे दक्षिणात आला. चौथं म्हणजे या ठिकाणी जी लूट होते दक्षिण भारतामध्ये, त्या लुटीला, त्या संपत्तीला दिल्लीत आणणं मोठं रिस्की काम होतं. मग त्याऐवजी आपलीच राजधानी आपण दक्षिणेत ठेवावी, हा सुद्धा होता. त्यानंतर म्हणजे दिल्ली आपली राजधानी जर मध्यवर्ती असेल तर त्या ठिकाणावरून आपलं संपूर्ण भौगोलिक परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी राजधानीचं परिवर्तन केलं. म्हणजे अशा प्रकारचे दीर्घ विचारानं त्यानं राजधानीची बदल केला. राजकीय अशा पद्धतीची त्याची विचार होते. प्रशासनात केंद्रीकरणावर त्यानं भर दिला होता. म्हणजे इक्ता जो होता, जो पारंपरिक पद्धतीचं प्रशासन पद्धत होती, त्या स्तरावर त्यानं मुक्ती या पारंपरिक प्रांतप्रमुख तर होताच, पण एक वली उल खराज नावाचा अधिकारी नेमला. मग हा कशासाठी नेमला? तर जो त्या ठिकाणी एक प्रकारचा राजासारखाच इक्ता झाला होता, इक्त्याचा प्रमुख मुक्ती, या मुक्तीला चेक अँड बॅलन्ससाठी, सत्ता संतुलनासाठी वली उल खराज नावाचं, म्हणजे जे सत्तेचं संतुलन आहे आजच्या काळातलं, डायसी वगैरे यांनी दिलेलं प्रिन्सिपल, ते त्यानं त्या काळात वापरलेलं होतं आणि सुलतानाची सत्ता स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि स्थानिक व्यक्तींना सुद्धा यांनी प्रशासनात सामील करून गेलं. जसं अलाउद्दीन खिलजीने केलं तसंच MBTनं सुद्धा केलं. तुर्कांनाही स्थान दिलं, विदेशींनाही स्थान दिलं, भारतीय मुस्लिमांना सुद्धा स्थान दिलं. त्यामुळे सर्व वर्ग अमिरात आला. मग आर्थिक क्षेत्रात सुद्धा मोहम्मद बिन तुगलकानं योगदान दिलं होतं. त्याचं पहिलं म्हणजे भूमी महसूल सुधारला गेला होता. त्यानंतर उत्पन्न तर वाढलेत, पण सहकारी महसूलसुद्धा वाढले. त्या दोआब क्षेत्रामध्ये कृषीची सुरुवात त्यानं केली होती. मातीची सुपीकता, उत्पादकता टिकवण्यासाठी फेरपालट सुरू केली. कृषी कर्जासाठी तकावी कर्ज त्यानं सुरू केलं होतं. तकावी कर्ज हा प्रश्न कधी येऊ शकतो. मोहम्मद बिन तुगलकाची देण. चांदीची कमतरता असल्यामुळे मग चांदीला एक कुठंतरी पॅरलल करन्सी काढण्यासाठी त्यानं सांकेतिक मुद्रा, टोकन करन्सी आणली. आणि तांब्याची मुद्रा चांदीच्या मुद्रेच्या जागेवर, कांस्याची मुद्रा चांदीच्या मुद्रेच्या जागेवर आणली. त्यामुळे मग चांदीची जी कमतरता होती त्याला एक पर्याय म्हणून निवडला गेला. हा आदर्श त्यांना त्यावेळी सूचना मिळत होती की चीनमध्ये कागदाची करन्सी वापरल्या जाते, मग कागदाच्या ऐवजी तांब्याची करन्सी वापरून त्या पद्धतीनं आपण व्यवहार करावा. व्यापाराला प्रोत्साहन देण्यात आयात करसुद्धा त्यानं केले होतं. सैन्यांना वेतन कॅश देण्यासाठी सुद्धा त्याचा उद्देश होता, म्हणून सांकेतिक मुद्रा त्यांनी आणली होती. सांस्कृतिक योगदानसुद्धा आहे या बाबतीत. उदार आणि धार्मिक धोरण मोहम्मद बिन तुगलकानं राबवलं होतं. हिंदूच्या उत्सवात मोहम्मद बिन तुगलक स्वतः सहभागी व्हायचा. होळी, तर या होळीमध्ये सहभागी झाल्यानं जे उलेमा वगैरे यांनी त्याच्यावर टीका केल्याचे उल्लेख आहे. अजमेरचा जो चिश्ती दर्गा आहे याला तो भेट द्यायचा असा उल्लेख आहे. मुस्लिमचे जे सुलतान आहे त्यांनी माउंट अबू राजस्थान या ठिकाणी पहिला भेट देणारा हा मुस्लिम होता. MBT होळी आणि माउंट अबू या ठिकाणी भेट देणारा. उलेमा वर्गाला सुद्धा न्यायिक व्यवस्थेच्या अंतर्गत यांना आणलेलं होतं. म्हणजे उलेमा यांनी सत्तेच्या वर असू नये तर सत्तेच्या अंतर्गत असावे अशा प्रकारचं, म्हणजे 2 पाऊल पुढं, तत्कालीन समाजाच्या 2 पाऊल पुढं असणारा हा राजा होता.
तर्कबुद्धीवर शासन करणारा सुलतान असं सुद्धा याला म्हटलं जात असते. पण यांच्या व्यक्तिमत्वाबाबत काही कॉन्ससुद्धा आहे, काही दोषसुद्धा. एक म्हणजे हा अतिशय गरम विचाराचा व्यक्ती होता, अतिशय शीघ्र निर्णय घेणारा व्यक्ती होता, पण अंमलबजावणीवर तेवढा जोर न द्यायचा नाही. जसं की करन्सीचा विषय आहे, तर त्यानंतर त्यानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. खुरासान, कराचील प्रकल्प आहे, या ठिकाणी सैनिक पाठवले पण दुर्लक्ष झालं. जनता किंवा अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा त्यानं विचार केला नाही आणि यातून त्याच्या योजना हळूहळू पुढे फसत गेल्या. आता अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांच्यामध्ये काही साम्य आहे का, हा प्रश्न येतो. तर या दोघांनीही राजत्वाचा सिद्धांत समान वापरला. आजी जसा ब्लड अँड आयरनचा होता, उच्च तुर्क, राजाची ईश्वराची सावली वगैरे म्हणायचे, तर यांनी तर त्याच्या विरुद्ध घेतलं आणि रक्ताशी राजत्वाचा संबंध नसून कर्तृत्वावर यांनी गादी मिळवली होती सुलतानाची. आधी उलेमांना खूप महत्त्व होतं, तर या दोघांनी अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलकांनी उलेमांना त्यांच्या जागेवर आणलं, सामान्य जनतेच्या लेवलवर आणलं आणि नियम सर्वांसाठी सारखे आणले. या दोघांचाही अखिल भारतीय दृष्टिकोन होता. दोघेही दक्षिण भारताच्या स्वारीवर जायचे, दोघेही लूट आणायचे, त्या आणि केंद्रीकरणावर या दोघांनी भर दिलेला होता. आता यामध्ये फरकसुद्धा आहे. तर दक्षिणच्या धोरणाबद्दल फरक आहे. अलाउद्दीन खिलजी दक्षिणेनं विजय केला पण लूट घेऊन वापस आला. अप्रत्यक्ष नियंत्रणाद्वारे नियमित कर प्राप्त करायचा आणि दिल्लीमध्ये राहून तो शासन करायचा. पण मोहम्मद बिन तुगलकानं काय केलं, दक्षिणेवर प्रत्यक्ष नियंत्रण मिळवण्यासाठी राजधानी बदल केली. ही चूक त्याला खूप महागात पडली पुढे. पुन्हा अलाउद्दीन खिलजीकडे एक मलिक काफूर नावाचा विश्वासू व्यक्ती होता आणि मोहम्मद बिन तुगलकाकडे अलाउद्दीन खिलजीकडे जसा मलिक काफूर होता तसा विश्वासू व्यक्ती नव्हता. त्यामुळे ज्यावेळी मोहम्मद बिन तुगलकानं दक्षिण भारत जिंकला, त्यातल्या बहमनी साम्राज्याने विद्रोह केला, वारंगलला विद्रोह केला, विजयनगरमध्ये विद्रोह झाला आणि यातूनच मोहम्मद बिन तुगलकानं दिल्ली तर ओसाड करून विजयनगर इथे दौलताबादला आणलीच होती, पण पुढे हळूहळू इकडे सुद्धा विद्रोह झाला दक्षिण भारतात आणि ते मोहम्मद बिन तुगलकाची सत्ता डळमळीत झाली. मग बर्नीनं पुढे लिहून ठेवलं आहे की दिल्ली अशी उजाड झाली की त्या ठिकाणी कुत्रे आणि मांजरं दिसतात, माणसं दिसत नाही. मग मोहम्मद बिन तुगलकाचं मूल्यांकन काय करतायत, तर अखिल भारतीय शासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, केंद्रीकरणासाठी प्रयत्न केला, करवाढ करून उत्पादन वाढवले, धर्म आणि राजकारण वेगवेगळं ठेवलं, हिंदूमध्ये सहभागी होत होता, समन्वय आणण्यासाठी त्यांना स्थानिक स्तरावर जाऊन प्रयत्न केले, बांधकामामध्ये मेहराब शैली, शहातिरी शैली आणली. फक्त भारतच नव्हे तर मध्य आशियावर सुद्धा लक्ष देण्याचा त्यांना प्रयत्न केला. यासाठीच त्यांना खुरासान प्रकल्प राबवला होता. आता दोष काय होते मोहम्मद बिन तुगलकाच्या बाबतीत, अलाउद्दीन खिलजीप्रमाणे साम्राज्य विस्तार केला, पण अलाउद्दीन खिलजीनं अप्रत्यक्ष नियंत्रण करून लूट घेतली. यानं मात्र प्रत्यक्ष नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. ज्या काळामध्ये दळणवळणाच्या सोयी नव्हत्या, तो प्रयत्न त्याचा फसला. अतिकेंद्रीकरणाचा प्रयत्न केला MBPTनं आणि अमीर त्यामुळे विद्रोह करत होते. उदाहरणार्थ दक्षिण भारतात बहमनी, विजयनगर. राजधानीचा प्रयत्न केला बदल आणि त्यातूनच दिल्लीचं नुकसान झालं, व्यापार नष्ट झाले. नवे संसाधन आणण्यासाठी दक्षिणेवर नियंत्रण केला, मंगोल सुरक्षेपासून केला, पण यातून हा प्रयत्न त्याचा फसला. खुरासानमध्ये सुद्धा त्यानं सैनिक पाठवले होते, पण मंगोल पतनानंतर ती सेना डिसमिस करावी लागली. पश्चिम आशियावर नियंत्रण करायचे होते त्याला, भविष्यकालीन आक्रमण होऊ नये यासाठी सुरक्षा करायची होती, म्हणून खुरासान प्रकल्प हाती घेतला होता. त्या ठिकाणी आता वायव्य भारतावर आपलं नियंत्रण असावं यासाठी खुरासान प्रकल्प केला होता आणि त्या सैनिकांना ॲडव्हान्स पेमेंट देण्यासाठी वेगवेगळे उपाय राबवले. त्याच्यातलाच पहिला उपाय कोणता होता, तर टोकन करन्सी. मग टोकन करन्सी घेऊन यांना ॲडव्हान्स पेमेंट केलं होतं या सैनिकांना. पुढे हे 3,70,000 सैनिक डिसमॅन्टल करावे लागले किंवा यांना रद्दबातल करावे लागले, तर नुकसान झालं. कराचील या ठिकाणी तिबेट परिसरामध्ये 10,000 सैन्य पाठवले होते, पण त्यातलं एकही सैनिक वापस नाही आला. सांकेतिक मुद्रा चांदीची नाणी कमी होती, तांबे कांस्य वापरले, इथे सुद्धा त्याचा प्रयत्न फसला. म्हणजे खुरासान जी योजना होती आत्ताच आपण बघितलं, त्यासाठी सैनिकांना पैसे देण्यासाठी सांकेतिक मुद्रा प्रणाली आणली होती,
पण लोकांनी नकली चलन त्याच प्रकारचे आणल्यानं सुलतानाची ही योजना फसली. या सर्व घटनामुळे कोणत्याही शासनाला जी अर्थव्यवस्था व्यवस्थित पाहिजे ती अर्थव्यवस्था डळमळीत झाली आणि MBTचं शासन फसलं. तर MBTने FSTला झाकून टाकलं का? जे मोहम्मद बिन तुगलक आहे त्यानं फिरोजशाह तुगलकाला जे चांगलं कार्य केलं होतं कृषीच्या बाबतीत, ज्यानं वेगवेगळे कालवे काढले होते, त्यानंतर सतलजवर कालवा काढला होता, सिंधूवर कालवा काढला होता, कालीगंगावर काढला होता, घग्गरवर काढला होता, त्यानंतर सिंचन दिलं होतं शेतीला, सिंचनातून उत्पन्न झालं होतं, त्या उत्पन्नातून सिंचन कर लावला होता, असे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं होतं. इतक्या सुधारणा FSTनं केला, बाजार सुधारणा केल्या होत्या, आपण हे सगळं बघितलं. एवढं करूनही आज इतिहासामध्ये किंवा इतिहासकारामध्ये FSTपेक्षा फिरोजशाह तुगलकपेक्षा मोहम्मद बिन तुगलकाला जास्त वाचलं जाते. तर हा MBT एक विवादास्पद व्यक्तिमत्व आहे. समकालीन इतिहासकार याचं विरोधकच समजतात. आपण तीनही बघितले, बर्नी, इसामी, इब्न बतूता. राजकीय कृतीवर हा जास्त लक्ष द्यायचा, त्यामुळे मग FST दबून जातो. FSTच्या बाबतीत सकारात्मक काय आहे, यानं कृषी सुधारणा केल्या होत्या, लोककल्याणकारी काम केलं होतं. फक्त यामध्ये नकारात्मक काय होतं तर इस्लामी श्रेष्ठता यानं जास्त जपली होती. प्रगतीहीन धोरण होतं. दारुल हर्बला दारुल इस्लाम करण्याचं फिरोजशाह तुगलकाचं धोरण होतं. जवळजवळ सगळ्याच होतं, पण यानं जाहीर केलं होतं फिरोजशाह तुगलकानं. धार्मिक आणि संस्थात्मक धोरण यांनी राबवल्यामुळे राज्य नष्ट झालं होतं. आता अकबर आणि फिरोजशाह तुगलक यांची तुलना करता येते का? तर बिलकुल नाही करता येत. अकबर हा लिबरल प्रकारचा, जो सुलही कुल म्हणतो, सर्व धर्म समभाव, सर्व धर्माच्या सुधारणा करणे, सर्व धर्मीय धर्मगुरूंना एकत्र आणून चर्चा करणे, असं धोरण याचं होतं. या उलट फिरोजशाह तुगलकाचं आत्ताच आपण बघितलं, दारुल हर्बला दारुल इस्लाम करणे. त्यामुळे या दोघांची तुलनाच होत नाही. अतिशय एक उत्तर तर एक दक्षिण अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे अकबर आणि फिरोजशाह तुगलक. हां, कृषी सुधारणेमध्ये म्हणू शकतो, पण धर्माच्या बाबतीत नाही म्हणू शकत. अकबर सृजनक्षमतेचा होता, संस्थात्मक सुधारणेवर भर द्यायचा, तर फिरोजशाह तुगलक धर्म सुधारणेवर भर द्यायचा. तर अशा प्रकारे दोघांचे साम्राज्य निर्मितीचे जे बेसिक होतं ते वेगवेगळं होतं. फिरोजशाह तुगलकाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? RC मुजुमदार काय म्हणतात? फिरोजशाह तुगलक एक कट्टर मुस्लिम शासक होता. त्यानं इस्लाम धर्माच्या सिद्धांतानुसार कृती करणं सुरू केलं होतं. उलेमांना अविभाज्य अंग बनवलं होतं. प्रशासनाच्या बाबतीत दूर जरी ठेवलं असेल तर इतकंच नव्हे तर प्रशासकीय धोरणात सुद्धा उलेमांचं मार्गदर्शन तो घेत होता. उदाहरणार्थ खमसाकर कुराणानुसार त्यानं संशोधित करून 80% सैनिकांसाठी आणि 20% राज्याचा हिस्सा म्हणून वसूल करणं चालू केलं होतं. पण मोहम्मद बिन तुगलकानं याच्या विरुद्ध केलं होतं. थोडक्यात फिरोजशाह तुगलक हा कट्टर मुस्लिम होता, कारण यानं उलेमांना महत्त्व दिलं आणि त्यानुसार काम करत होता. पण आता त्याची प्रशंसासुद्धा केलेली आहे गुणांची. आता तो अफीफ या बाबतीत आपण गृहीत धरू शकतो की अफीफ यांची, कारण इस्लामी वैचारिक असल्यामुळे करू शकतात, म्हणजे आपण हे लक्षात ठेवण्यासाठी लॉजिक लावू शकतो. फिरोजशाह तुगलक हा धर्माचा रक्षक होता. कोणत्याही सैनिक अभियानावर जाण्यापूर्वी तो सूफी संताचं जे मजार आहे, धार्मिक स्थळ आहे, यांना भेट देत होता. जलालुद्दीन संताचा जो खानका आहे, आश्रम आहे, यांची तो पुनर्निर्मिती करत होता. उलेमांना त्यांचा जो वक्फ आहे किंवा इनाम आहे या जमिनी त्यानं वापस केलेल्या होत्या आणि दारुल हर्बला दारुल इस्लाम बनवण्याचा त्याचा उद्देश होता. त्यामुळे फिरोज तुगलक हा चांगला शासनकर्ता होता असं त्यानं म्हटलेलं आहे. आणि मग फिरोजशाह तुगलकांचं योगदान काय आहे तर दारुल शफा त्यानं सुरू केलं होतं, म्हणजे दवाखाना केला होता दिल्लीतील लोकांसाठी. बांधकाम विभाग स्थापन केलेला होता. दिल्लीमध्ये रस्ते बांधले होते, सराय बांधल्या होत्या, मकबरे बांधले होते. कृषी सुधार कोणकोणते होते तर फिरोजशाह तुगलकांना सामान्यांचे जीवन सुधारण्यासाठी विविध प्रकारचे कर रद्द केले आणि शरीयतनुसार फिरोजशाह तुगलक शरीयतनुसार काम करत होता. मोहम्मद बिन तुगलक हिंदूमध्ये सहभागी होत होता, होळी साजरा करत होता. फिरोजशाह तुगलक कृषी सुधारणा केली पण इस्लामनुसार काम करत होता. कृषी सुधारणा केली पण 4 कर लागू केले शरीयतचे. कालवे बांधल्यावर सिंचन कर सुद्धा त्यांना लागू केला. मग कालवे कुठं कुठं बांधले होते? यमुनेवर 2 बांधले, सतलजवर 1 बांधला, काली सिंधूवर 1 बांधला, घग्गरवर 1 बांधला.
मग जे मुक्ती होते प्रांतातील या ठिकाणचे जे वली होते यांनासुद्धा कालवे बांधण्याचे तसे आदेश दिले. जवळजवळ 150 विहिरी त्यानं त्या परिसरात बांधल्या होत्या गंगा यमुनापुरात. त्यानंतर फारसी पद्धतीने पाणी काढण्याचं तंत्र आणलं होतं. इब्न बतूतानं सुद्धा याचं वर्णन केलं आहे. त्याला आपण रहाट म्हणतो. या रहाटद्वारे पाणी देण्याचं सुरुवात केलेली होती. 1200 बगीचे वेगवेगळ्या फळांचे निर्माण केले होते फिरोजशाह तुघलकाने. कारण शेतीसाठी पाणी निर्माण केलं, धरणं बांधले आणि त्या पद्धतीचं सिंचन करसुद्धा लावला, पण शर्यतनुसार 4 लावले. उदाहरणार्थ आंब्याचा बगीचा, अशा प्रकारचे 1200 वेगवेगळ्या फळांचे बगीचे लावले. यातून 1,80,000 टन इतकं उत्पन्न त्याचं टन नाही 1,80,000 टंका त्या काळातील चलन हे त्याचं उत्पन्न होत होतं. नवीन शहरंसुद्धा फिरोजशाह तुघलकाने निर्माण केली होती. जसं की फिरोजशाह कोटला आहे, फिरोजाबाद आहे, फतेहाबाद आहे, हिसार आहे. या सुरुवातीला साधारण असणारे हे नगर ज्यावेळी सिंचनासाठी कालवे निर्माण केल्या गेली, या कालवे निर्माण केल्यानंतर या नगरांचा हळूहळू विकास झाला आणि नंतर यातूनच हे नगर पुढे विकसित झाले. तर अशा प्रकारे कृषी क्षेत्रात इतर शासकाने इतकी रुची कोणत्याही दाखवली नव्हती जेवढी फिरोजशाह तुघलकाने दाखवली. त्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाली. मग मूल्यांकन फिरोजशाह तुघलकाचं कसं करता येईल आपल्याला? तर शर्यतनुसार त्यानं 4 कर लावले होते. शेती सुधारणा केली होती, पण सिंचन कर त्याचा हा शर्यतच्या बाहेर होता. त्यानंतर शर्यतनुसार उलेमांच्या सल्ल्यानं तो शासन करत होता, पण शर्यत संगीतवर निषिद्ध म्हणते तो. तर संगीतला तो समर्थन द्यायचा फिरोजशाह तुघलक. म्हणजे सिंचन कर शर्यत मानत नाही, त्यानंतर संगीतसुद्धा शर्यत मानत नाही. या दोन्ही घटनेला समर्थन एक प्रकारचं फिरोजशाह तुघलकाने दिलं होतं. त्यानंतर लोककल्याणकारी कामाद्वारे जनसमर्थन घेण्याचा प्रयत्न त्यानं केला, पण जास्त काळ काही टिकला नाही. सुलतानशाहीत उत्तराधिकाऱ्याचं निश्चित असे नियम नव्हते. फक्त सैनिक आधारावर सुलतानशाही टिकून होती आणि फिरोजशाह तुघलकांचे सुद्धा सैनिकशाहीवरच सुलतानशाही टिकून होती. मोहम्मद बिन तुघलकाने सैन्यशक्ती पदावनत्व नष्ट झाल्याने सैनिकात पुढे हळूहळू असंतोष झाला होता. मोहम्मद बिन तुघलकांना सैन्य डिस्मॅन्टल केले होते, रद्द केले होते. मग ही प्रवृत्ती आता सैनिकाचे जे येणारे वंशज आहे हे सैनिक असतील, मग सैनिकामध्ये विद्रोहाची भावना होती. मग सिंध आणि बंगाल अभियानाला फिरोजशाह तुघलकाने कुशल सेनापती नव्हता हे दाखवलं, कारण या 2 अफगाण विद्रोहामध्ये तो अयशस्वी झाला होता. धोरणाने विविध अशा प्रकारच्या धोरणामुळे मोहम्मद बिन तुघलकाच्या विविध वर्ग असंतुष्ट झाले आणि यातूनच विद्रोह होत गेले. तर थोडक्यात मित्रांनो, सल्तनतमध्ये 3 महत्त्वाचे आहे: अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, फिरोजशाह तुघलक, त्यानंतर जियाउद्दीन बर्नीचं इतिहासकार, इब्न बतूताचा रिहला आणि इसामी. बस हे 6 घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यांचं रिव्हिजन वारंवार करा आणि हा कंटेंट आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब.